हाय गाईज, तुमचा लाडका शुभम. आम्ही चाललो वायकी डॅमवर, ते पण रामगावच्या रस्त्यानं. माझे मित्र पाहू शकता तुम्ही. एक मित्र आहे ह्या इकडे, हे बा. एक मित्र आहे ह्या इकडे, मधात कुराला तो आहे इकडे. हे कुराली येडे गडी म्हणते केसालेच हात लावतो म्हणजे निरा केस काय आहे म्हणजे केसात असे बा एवढे जाडी मारू या नाही मारू असं राहिलं. गोटे गाठी चालू आहे इथं, कॉमेडी चालू आहे. तुम्ही हसा म्हटलं चांगले हसा तुम्ही आलेला म्हणजे हसा आला ना हसा तुम्ही. तुम्ही किती छान आहे इथं आहे ना, एकदम ब्युटिफुल सीन आहे. एक गोष्ट, माझा एक मित्र आहे चेतन, त्याला म्हणते तू म्हणते की बाय मी गाडी शिकवतो म्हणते. आता गाडी कशी शिकवते, आता त्याच्यापासून आपण काही माहिती घेऊ. गाडी कशी शिकवते दादा. दादा इकडे दादा दादा गाडी कसं शिकवता दादा तुम्ही सांगा ना. त्याला थोडस पब्लिकला सांगा ना तुम्ही, म्हणजे गाडी कसं शिकवता. मागं बसताना का पुढे बसताना दादा. कॅमेरा दादा दादा कुठे बसताना तुम्ही दादा. तर ते भाऊ कुठे बसेल मी सांगतो तुम्हाला. बरोबर शांत म्हणून आहे का, ते भाऊ बसणार आहे मागं आणि ते शिकवणारी आहे पुढे बसून काय मागं बसून नाही. मागं बसणार ते मागून मागून काय करेन ते, म्हणजे असं मागून काय धक्का देईन का टोचन मारण असं काही. टोचन दिंदा ते म्हणजे कोणत्या प्रकारचं टोचन देणार असं काही. समजणे आले को इशारा का. तर काय राजे भाऊ, तर हे आमचे चेतन भाऊ हे एवढे घाण आहे. तर आमच्या चॅनलवर तर आमच्या चॅनलवर तुम्ही प्रेम द्या, सपोर्ट करा. तर अशीच विनंती मागतो आम्ही तुमच्याकडून. धन्यवाद. तुम्ही काय बोलू शकता दादा या गोष्टीवर, याच्या गोष्टी तुम्ही. आम्ही आलो आता दुसऱ्या बीचवर. बीच तुम्ही पाहू शकता कोणत्या आणि कसा प्रकारचा बीच आहे. हा पाहू शकता तुम्ही, ह्या आमचा दुसरा बीच आहे. गड्यानं स्वतःची चप्पल विसर्जित केल्या अशा ब्रिज मध्ये. आता इथं खूप छान असा जबरदस्त रॅप चालू आहे. तुम्ही रॅप ऐकू शकता. एक माणूस गाडी घेऊन पहिले आम्ही हात देऊन लाता दाखवू तेव्हा हे चालले म्हणजे खेकड्यासारखे चालले. तुम्ही पाहू शकता लेडीज सारखे. हे तुम्ही पाहू शकता पद्धतशीर